कोण म्हणतं यश मिळवण्यासाठी मोठं शिक्षणच लागतं? कधीकधी जिद्द, मेहनत आणि योग्य वेळी मिळालेली साथ इतकंच पुरेसं असतं आयुष्य बदलायला. ही आहे अकोले तालुक्यातल्या देवगाव येथील नंदाबाई सामेरे यांची गोष्ट. फक्त शेतीवर अवलंबून राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही हे त्यांनी खूप आधीच ओळखलं. माझी परिस्थिती अशी होती, माझी आहे 1-1.5 एकर जमीन. मला काय जमीन जास्त नाही, तर मला शेतीसाठी मी जोडधंदा म्हणून ह्या शेळ्या पाळल्या. तर शेळ्यांचा मला काय पहिल्यांदा फायदाच नव्हता. हे बकरं वगैरे मरल्या जात होते. मरतूक अशी व्हायची का हे औषधं वगैरे आपल्याला माहितीच नव्हती. आजार आला झाडपाला आणायचा आणि औषध करायचा. झाडपाल्यानं नीट झाला तर झाला, नाहीतर त्या गेला. मोठाल्या शेळ्या मारायच्या, छोटाली पण मारायची. पाऊस आमच्या इकडे भरपूर. नुकसान म्हणजे अशी व्हायची का मला फायदाच नव्हता हो. पण नंदाबाईंनी हार मानली नाही. त्यांच्या जिद्दीला नवी दिशा मिळाली, ती ग्रामीण उपजीविका विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून. युवा मित्र आपल्या गावात आल्यानंतर त्यांच्या मला 2 शेळ्या भेटल्या युवा मित्र संस्थेच्या. तर त्या शेळ्यांची पिल्लं, एकीची 3 पिल्लं, एकीची 2 पिल्लं. योग्य मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी पुन्हा उभी केली स्वतःची शेळी पालनाची वाटचाल. बाहेरचे डॉक्टर आल्यानंतर त्यांनी जेवढे पैसे मागितले तेवढे आपले काढून द्यावे लागत होते. युवा मित्राचे डॉक्टर येतात ना, तर ते आपल्याकडून काही घेते नाही. ते येऊन आपले आजार वगैरे पाहणार, आपल्याला सांगणार, दवा पाणी ते देणार आणि आपल्याकडे सुद्धा दिलेलं आहे सर. ही संस्था आल्यापासून माझा असा फायदा झालाय सर का माझी एक सुद्धा वस्तूची नुकसान झाली नाही शेळ्यांविषयी. आज त्यांच्या गोठ्यात 11 शेळ्या आहेत. एकेकाळी संघर्षाची कहाणी असलेला हा व्यवसाय आज त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्याचा आधार बनला आहे. शेळ्यांचं म्हणजे तुम्हाला सांग का 6 महिन्यालाच त्यांचा पैसे. आता इडून पुढं मग असा म्हणण्याचा उद्देश आहे मी स्वतःच वळायला सगळ्याला. 20 शेळ्याच्या वर माझ्या शेळ्या झाल्याच पाहिजे.